भाजपकडून विधान परिषदेत गेल्या काही दिवसामध्ये नावं जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये कोकणातून माजी आमदार प्रमोद जठार यांचं नाव जाहीर झालं आणि ते आमदारसुद्धा झाले. प्रमोद जठार माजी आमदार होते. साधारणपणे 2009ला ते रवी फाटकांना पराभूत करून निवडून आले होते अवघ्या 34 मतांनी. नंतरच्या काळामध्ये त्यांनी भाजपचे आताचे मंत्री महसूल मंत्री नितेश राणे यांनी त्यांचा 2014मध्ये जवळजवळ 25,000 मतांनी पराभव केला. पण एकदा आमदार होऊन पुन्हा पराभूत झाल्यानंतर जठार सक्रिय राजकारणात राहिले. भाजपची संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत गेले. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंना निवडून आणण्याकरता त्यांनी बऱ्यापैकी मेहनत घेतली. संघटनात्मक बांधणी केली. काही चांगले सार्वजनिक उपक्रम राबवले. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. हे सगळं पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना आमदारकी बहाल केली. आता तुम्ही म्हणाल की कोकणातनं विधान परिषद जाणारे प्रमोद जठार माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ते दुसरे आमदार असतील. पूर्वी गुरुनाथ कुलकर्णी कैलासवासी त्यावेळेला शरद पवार साहेबांनी त्यांना आमदार केलं होतं. आता प्रमोद जठारांना करण्यामागे कारण काय? तर सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गमधली भाजपची परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप बऱ्यापैकी मजबूत आहे. पण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारण प्रदेशाचे रवींद्र चव्हाण असतील, युवा नेते अनिकेत पटवर्धन असतील, ते आपापल्या परीने संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्यावर त्यांना यशही आलं. जिल्हा परिषदेला 4 सदस्य आले. काही ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष बसले. काही ठिकाणी जिल्हा सदस्य नगराध्यक्ष बसले. काही ठिकाणी त्यांचे सरपंचसुद्धा निवडून आले. पंचायत समिती सदस्य निवडून आले. म्हणजे अगदीच भाजप शून्य होती ती काही प्रमाणात भाजप या जिल्ह्यात वाढली. मग आता रवींद्र चव्हाणांकडून प्रदेश अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रमोद जठारांनाच उमेदवारी का दिली गेली? तर प्रमोद जठार हे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि जेणेकरून निष्ठावंतांना भाजप संधी देतं, कुठे डावलत नाही, असा एक संदेशसुद्धा रवींद्र चव्हाण किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिला गेला आणि त्यामधूनच प्रमोद जठार यांना आमदारकी मिळाली. आता संघटन बांधणी त्यांनी सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गाचा दौरा झाला आहे. पण सिंधुदुर्गाचा विचार केला तर तिथे भाजपमध्ये प्रस्थापित खासदार नारायण राणे आहेत. त्यांचे सुपुत्र महसूल मंत्री नितेश राणे आहेत. हे सक्रिय भाजपमध्ये आहेत आणि त्यामुळे प्रमोद जठारांना निष्ठावंतांना संधी देताना राणे पितापुत्रांना सुद्धा विश्वासात घेऊन काम करावं लागेल. कारण ते सुद्धा बरेच वर्ष भाजपमध्ये राहिल्यामुळे ते सुद्धा आता भाजपवासी झाले आहेत आणि त्यांनीसुद्धा संघटना भाजपची चांगल्या प्रकारे वाढवली. जिल्हा बँक असेल किंवा जिल्हा परिषदचं अध्यक्षपद असेल, पंचायत समिती असतील, सरपंच असतील, या सगळ्यांमध्ये भाजपने आपला वेगळा ठसा सिंधुदुर्गात उमटवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर संघटना वाढवायला रत्नागिरी सिंधुदुर्गचा विचार केला तर मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर म्हणजे राजापूर ते मंडणगडपर्यंत सुद्धा भाजप वाढवण्याचं आव्हान विचार केला तर प्रमोद जठारांसमोर आहे. कारण इकडे दक्षिणेमध्ये साधारणपणे सामंतांचं वर्चस्व आहे आणि उत्तरेचा विचार केला तर कदमांचं वर्चस्व आहे. पण आता संघटने दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांना पुढे उभारी देण्याचा प्रयत्न करतात. हक्काचा माणूस म्हणून रवींद्र जठार असे कार्यकर्त्यांमध्ये आता एक समाधान व्यक्त केलं जातं आहे. पण रवींद्र चव्हाणांनी विश्वास टाकत प्रमोद जठारांना संधी दिली. आता प्रमोद जठार आता विश्वासात घेत जुन्यांना सोबत घेत संघटना कशी वाढवतील यावरती सारा अवलंबून असणार आहे. कारण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक मेहकर असतील किंवा नाना शिंदे असतील, दत्ता देसाई असतील, सचिन वाळकर असतील, ॲडव्होकेट दीपक पट असतील, ही मंडळी कुठंतरी पुन्हा त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रमोद जठार नेमका काय करणार आहात आणि त्या माध्यमातून कुठेतरी संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत का, किंवा जसं चाललं आहे तसंच राहणार आहे. प्रयत्न सगळ्याच बाजूनी केले जात आहेत. रवींद्र चव्हाणांचं सुद्धा या रत्नागिरी जिल्ह्यावर लक्ष आहे. मध्यंतरी काळात अनिकेत पटवर्धनांनी सुद्धा संघटना बांधण्यासाठी प्रयत्न केले पण म्हणावी तशी अजूनही भाजप वाढत नाही आहे. आता त्यांच्या माध्यमातून संघटना वाढणार आहे का? एक हक्काचं व्यासपीठ कार्यकर्त्यांना मिळाले. आमदार असल्यामुळे निधीची अडचण नाही. विधान परिषद असल्यामुळे कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात निधी त्यांना देता येतो. त्या माध्यमातून ते आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकंदरीतच काय की निष्ठावंत प्रमोद जठारांना संधी दिली भाजप वाढवण्याची, पण त्यांच्याकडे सुद्धा पक्षाला, मुख्यमंत्र्यांना, प्रदेशांना अपेक्षा आहेत की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजप अधिक गतिमान व्हावं, अधिक वाढावं. आता नेमकं त्यामध्ये प्रमोद जठार किती यशस्वी होतात हा मात्र येणारा काळच सांगू शकेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.